कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाईसाहेब, वेदा जेव्हा पाण्यात बुडत होती तेव्हा कसलाही विचार न करता मी पाण्यात उडी मारली ना। मी तर वेदाला ओळखतही नव्हते, पण अथर्व साहेबांची तर अंबिकाताई बायको होती ना। मग त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का नाही केला? याचा अर्थ हाच होतो। मीरा, काय म्हणायचंय तुला? मी अंबिकाला मारलंय। अथर्व, हळू बोल, वेदा झोपली आहे इथे। आईला समजावून सांग। अथर्व, मी बोलते ना तिच्याशी। आईला कळतंय का ही काय बोलतीये ते? मी अंबिकाला मारलंय। आई, हिला इथे येऊन 4 दिवस झाले आणि तुझी हिम्मत कशी झाली असं बोलायची? अथर्व, तिला सगळ्या गोष्टी माहिती नाही येत अरे। मग माहित नसेल ना तर माणसाने गप्प बसावं। मीरा, अगं तू नको ना बोलूस अथर्वला काही। त्यांनी नाही मारलंय मला, त्या मायानी मारलंय। मला तर खऱ्या गोष्टी आत्ता कळतायत। तू तुझी लिमिट क्रॉस करतेयस। अथर्व, प्लीज काम डाऊन प्लीज। मला माहित आहे मीराने असं बोलायला नको होतं, पण प्लीज तू शांत राहा। आणि मीरा, काय ग, हा असं कोण बोलतं? एखाद्या गोष्टीबद्दल बोलण्या अगोदर सगळी बाजू समजून घ्यायची असते। ही समजून घेणार आहे? आजपर्यंत माझ्यावर असा आरोप कोणी केला नाही जो तू केलायस। अंबिका इज एव्हरीथिंग फॉर मी, एव्हरीथिंग। पण हे तुला नाही कळणार। अथर्व, प्लीज, आपण हा विषय आत्ता इथे थांबवतोय वेदासाठी। प्लीज अथर्व, प्लीज काम डाऊन, प्लीज कंट्रोल युअरसेल्फ, वेदासाठी। अथर्व, मीरा, मला तुझ्याकडनंही अपेक्षा नव्हती। समजूतदार वाटली होतीस तुम्हाला। अथर्व बद्दल असं बोलण्याआधी तू विचार करायला हवा होतास। चूक केलीस तू त्याला ओळखण्यात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।